अभिजित दिपके ज्या गाडीमधून प्रवास करत होते त्या गाडीची चाकं काढण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर हीच ती गाडी आहे। या गाडीच्या माध्यमातून अभिजित दिपके हे प्रवास करत होते आणि या गाडीची चाकं काढण्यात आली आहेत आणि गाडीच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत। मंतरवरती अभिजित दिपके ज्या गाडीमध्ये बसून आंदोलनासाठी संसद भवनाकडे निघाला होता हीच ती गाडी आहे। त्या गाडीची मोडतोड करण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने याची चाकं देखील काढण्यात आलेली आहे। वरती स्पीकर लावण्यात आलेले आहे आणि त्या गाडीचे टायर फोडण्यात आलेले आहे। काचा द्या पुढच्या लावण्यात आलेल्या आहेत त्या देखील तोडण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे, नुकसान झालेलं आहे आणि या गाडीवरती लिहिलेलं आहे वाहिगुरु। खाली या बाजूचं देखील टायर जे आहे ते काढण्यात आलेले आहे। दोन्ही बाजूनी आता त्याला जॅक लावण्यात आले आणि जॅकवरती ही गाडी सध्या उभी आहे। ही गाडीचा ओनर रामसिंग म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांची ही गाडी आहे आणि या भागामध्ये अजूनही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र ही जी गाडी आहे याच्यामध्ये अभिजित दिपके आंदोलनासाठी उभा होता त्या गाडीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पुढचे गाडीचे दोन्ही चाकं जे आहेत ती काढून घेण्यात आलेले आहेत आणि या गाडीला ही जी गाडी आहे या पुढे अभिजित दिपके जे आहेत ते गेले नाही। याचं कारणही त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी जर पुढे गेलो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठं नुकसान होईल, काहींच्या लोकांना मारहाण केली जात आहे, त्या दृष्टिकोनातून मी पुढे जाणार नाही। मात्र ही जी गाडी आहे ह्या गाडीचं अशा पद्धतीने आतून देखील स्टेअरिंगच्या आसपास मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि ही गाडी आता या ठिकाणी अभिजित दिपके ज्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या ठिकाणीच ही गाडी जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरभी सावंतसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।